जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शिष्य लक्षणे समास विस्तृतपणे पाहत आहे। कालपर्यंत आपण 26व्या पाहिल्या। या समासाची सुरुवात करताना समर्थांनी सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं नातं समजावून सांगितलं। एकमेकांशिवाय एकमेक कसे अपूर्ण आहेत ते समजावून सांगितलं आणि मग लक्षणांना सुरुवात केली। त्यात पहिल्यांदा विश्वास सांगून नंतर अनेक लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत। या प्रत्येक लक्षणांचा सखोल अर्थ आपण समजून घेत आहोत। आता कालची ओवी पहा। कालच्या ओवीमध्ये समर्थांनी शिष्य प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, नीतिवंत आणि मर्यादेचा हे चारही गुण असलेला असावा असं सांगितलं। या भागाकडे विस्तृतपणे पाहताना आपण प्रज्ञा म्हणजे काय, प्रेमळ भक्ती म्हणजे काय, नीतीचं आणि मर्यादेचं शिष्याच्या जीवनात काय महत्त्व आहे हे पण पाहिलं। एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्याला ऐकताना असं वाटेल की या अतिशय उत्तम आहेत किंवा अगदी टोकाच्या आहेत। एवढे गुण आपल्यात नाहीत तर मग आपण शिष्य नाही का? जसं की कालचा प्रज्ञावंत हा अर्थ। प्रज्ञा म्हणजे कशा प्रकारे शुद्ध बुद्धी आहे हे आपण काल विस्तृतपणे पाहिलं। हा अर्थ बघताना एक गोष्ट लक्षात घेणं जरूर आहे। ज्यावेळी समर्थ लक्षणे या सदराखाली काही गोष्टी सांगतात त्यावेळी ते अपेक्षासुद्धा सांगत आहेत की सद्गुरूच्या शिष्याकडून काय अपेक्षा असतात। आता एक उदाहरण बघायचं झाल्यास तो तत्पर असावा परमार्थविषयी, किंवा अर्थांतरी प्रवेश करता असावा, किंवा नीतिवंत, मर्यादेचा असावा, हे गुण गुरुलक्षणात दिसून येत नाहीत। याचा अर्थ असा की गुरूंच्या ठिकाणी ते पूर्णत्वाने आहेतच। ती अपेक्षा गुरूंकडून नाही आहे, ही अपेक्षा आहे शिष्याकडून। जसं की आचारशीळ असणं। आता आचारशीलता हा गुण शिष्यामध्ये असावा ही अपेक्षा समर्थांनी मांडली आहे। 20व्या ओवीमध्ये ते म्हणाले होते, शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ। आता या स्वरूपाची अपेक्षा सद्गुरू लक्षणात आपल्याला बघायला मिळाली का? याचा अर्थ असा, ज्यावेळी समर्थ आपल्याला लक्षणं सांगत आहेत त्यावेळी ती त्यांची अपेक्षासुद्धा आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। म्हणून त्या लक्षणांकडं आपण सखोलतेनं बघतोय, म्हणजे आपल्याला नेमकं कळावं की आपल्याकडून अपेक्षा काय आहे। असं पहा, देशामध्ये अगदी सामान्य प्रतीची महाविद्यालये पण असतात आणि उत्तम प्रतीची पण असतात। आता उत्तम ठिकाणी प्रवेश पाहिजे असेल तर त्याप्रमाणे गुण पाडावे लागतात। जो साधा पास होऊ शकत नाही त्याला उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही। याचा अर्थ असा की उत्तम महाविद्यालयाच्या काही अपेक्षा आहेत की विद्यार्थ्यानं कसं असावं, किती गुणांचं असावं, वगैरे वगैरे। त्या अपेक्षांमध्ये जे बसतात ते त्या ठिकाणी प्रवेश घेतात आणि शिकतात। समर्थ शिष्य लक्षणांमध्ये नेमकं याच पद्धतीनं आपल्याला सांगतायत की गुण कोणकोणते असणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे। हे गुण आता आपल्यामध्ये नाहीत हे अगदी उघडच आहे। समर्थसुद्धा हे जाणून आहेत, म्हणून तर त्यांनी लक्षणं सांगितली आहेत की या गुणांचा आपण अभ्यास करावा, नसतील अंगी तर आणण्याचा प्रयत्न करावा। काही जणांमध्ये कमी असतील तर काही जणांत जास्त असतील तर त्या त्या पद्धतीनं आपलं आपल्याला ओळखून अभ्यासानं पुढं जावं ही समर्थांची अपेक्षा आहे। आपल्यामध्ये निर्मळता आहे का? आपण दक्ष आहोत का? आपल्यामध्ये धीर आहे का? आपण उदार आहोत का? निर्मत्सरी आहोत का? परोपकार करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे का? आपल्या आचरणामध्ये किती शुद्धता आहे? या आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा विचार ज्याचा त्यानं करायचा आहे। मनानं जर आपण व्यापक नसू तर तसं करण्याचा अभ्यास करावा।
श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगत नाहीत का की तुम्ही सगळ्यांशी प्रेमानं बोलण्याचा वागण्याचा अभ्यास करा. एवढंच काय, पाहताना सुद्धा प्रेमानं पहा. हे अभ्यासच आहेत आपल्यात नसलेले गुण अंगी बाणण्याचे अभ्यास. जो तो अवगुण आपणच पाहावा, काढून टाकावा, आणि जो तो गुण शोधावा आणि वाढवावा, किंवा नसेल तर आपल्या जीवनात उतरवावा, यासाठी ही लक्षणे सांगितली आहेत. आता ही 27वी ओवी पहा. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत विचार घेता. आता आपल्याजवळ युक्ती आहे की नाही हे दुसरा कोण कसा आपल्याला सांगेल? आपणच आपल्याला नीट ओळखायला शिकलं पाहिजे. माझ्याजवळ विशेष युक्ती नाही बुवा, माझ्याजवळ विशेष बुद्धी पण नाही, मग मी कुठला शिष्य होणार? अशा पद्धतीचा विचार नसावा. समर्थ म्हणतायत ना, शिष्य युक्तिवंत पाहिजे, बुद्धिवंत पाहिजे, तर त्या दृष्टीनं प्रयत्न आपण करावा. युक्तिवंतचाही अर्थ आपण समजून घेऊया बरं का. युक्ती म्हणजे काय? आता आपण म्हणतो पहा, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, त्यांनी युक्ती केली, किंवा अमुक एका व्यक्तीनं युक्तीनं या समस्येतून मार्ग काढला. याचा अर्थ हुशारी निर्देशित करतायत समर्थ. मग कोणाला प्रश्न पडेल, शिष्यामध्ये हुशारी कशासाठी पाहिजे? असं पहा, शिष्य कोण आहे? आपणच शिष्य आहोत. आपण कोण आहोत? सर्वसामान्य लोक आहोत. आपण काही संत महात्मे नाही. याचा अर्थ असा की आपण आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये अडकलेलो आहोत. आपल्या सर्व बाजूंना प्रलोभनं आहेत. आपल्या सर्व बाजूंना मोह, माया वगैरे गोष्टींचा वेढा आहे. आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला करायची आहे भगवत भक्ती, सद्गुरुपदिष्ट साधना. म्हणजे हे असं झालेलं आहे की आपण पाण्याच्या डोहामध्ये आहोत, पण आपल्याला कोरडं राहायचं आहे. अंगाला पाणी तर लागलं नाही पाहिजे आणि डोहातून पार पण झालं पाहिजे. आता ही गोष्ट कठीण आहे, वाटते तितकी सोपी नाही. मनुष्य आज वेगवेगळे शोध लावून बसलेला आहे, जसं की छत्री आणि रेनकोटचा शोध. पाऊस आहे पण मला अमुक ठिकाणी जायचं आहे, ही माणसाची गरज होती. बरं, भिजू नये ही सुद्धा अपेक्षा होती. मग माणसानं काय केलं? युक्ती लढवली की कशा पद्धतीनं मला अमुक ठिकाणाहून अमुक ठिकाणी न भिजता जाता येईल. मग डोक्यावरती असं काहीतरी धरा की ज्याच्यातून पाऊस खाली येणार नाही. अंगावरती असं काहीतरी घाला की ज्यामुळं पाऊस अंगाला लागणार नाही. ही युक्ती ज्यानं तेव्हा लढवली, तेव्हा तो पावसातून न भिजता जाऊ शकला. म्हणजे यात दोन गोष्टी घडल्या. आपलं जाणं तर साध्य झालं, पण पाऊसही आपण थांबवला नाही. अशीच युक्ती शिष्यापाशी असणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला असलेला संसार, प्रपंच, त्याबद्दलची असलेली मोहमाया ही पावसासारखी आहे. त्यावरती खरं म्हणजे आपली कोणतीही सत्ता नाही. एक उदाहरण सांगायचं झाल्यास, आपल्याला समजा मूल झालं. आता त्या मुलावर प्रेम करू नका असं कसं शक्य आहे? मूल जन्माला आल्यानंतर त्याबद्दल आपलं प्रेम जडणारच. बरं, मुलाचं पण आपल्या आईवडिलांवरती प्रेम बसणारच. माया आपोआपच निर्माण होते आणि ती आपल्याला ग्रासून टाकते. मायेचं संतांना वावडं नाही. मागे पण मायेची बाधा हा विषय जेव्हा आला, त्यावेळी हे थोडक्यात आपण पाहिलंय. ते थोडं विस्तृतपणे आपण पाहूया. काय झालं? माया आहे. आपल्याला मुलाबद्दल प्रेम वाटलं, आसक्ती वाटली, आपल्याला आपल्या आप्तेष्टांबद्दल वाटली, आणि त्याच्या उलट म्हणजे आपल्या मुलाला आपल्याबद्दल प्रेम वाटलं, आसक्ती वाटली. ही गोष्ट आपण थांबवू शकतो का? मुळीच नाही. समाजामध्ये आपण राहतोय, बरे वाईट लोक आपल्या आसपास येतात, आपल्या संपर्कात येतात. त्यांना आपण अडवू शकतो का? मुळीच नाही. तुम्ही परमार्थ मार्गातील आहात म्हणून तुमच्या आयुष्यात सर्वजण येणारे परमार्थीच असतील असं काही सांगता येत नाही. जग आहे,
जगामध्ये मनुष्य आहेत आणि मनुष्य निरनिराळ्या प्रकृतींचे आहेत. कोण कसा आपल्या समोर येईल याचा काहीही भरवसा नाही. बरं, आपल्याला शरीर आहे, शरीर धर्म आहेत आणि त्या अनुषंगानं भोगण्याच्या वासना पण आहेत. रस्त्यामध्ये गेलं की पुरुष दिसतात, स्त्रिया दिसतात, कपड्या लत्त्याची दुकानं आहेत, खाण्यापिण्याची दुकानं आहेत, अनंत प्रकारची प्रलोभनं आहेत. आता ही सगळी आपल्याला थांबवता येतील का? आपण स्वतःचे डोळे फोडून घ्यायचे की कान फोडून घ्यायचे? काय करायचं म्हणजे हे थांबेल? याचा अर्थ हे पावसासारखंच आहे. पाऊस थांबणारा नाही, पाऊस आपल्या हातात नाही. आपल्याला मात्र न भिजता दुसरीकडे जायचं असेल तर आता रेनकोट घालणं किंवा डोक्यावर छत्री घेणं आवश्यक आहे. आणि हीच युक्ती आहे. समर्थ म्हणतायत, शिष्यानं युक्तिवंत असणं गरजेचं आहे. युक्तीनं वागायला त्यानं शिकलं पाहिजे. कसं, याचं एक उदाहरण पाहूया. आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे नकळतपणे मायेमध्ये अडकून आहोत. बायको, मुले सगळे काही आहेत आणि सगळ्यांवरती आपली माया आहे आणि आपल्यावर सगळ्यांची माया आहे. असू दे, या मायेची बाधा आड येते असं संतांचं म्हणणं आहे. माया आड येत नाही. मायेची बाधा येते म्हणजे काय? आपले आप्तेष्ट आपले असणे याच्यावरती आपली काही सत्ता नाही. आपण म्हणू शकत नाही, मी ज्या मुलाला जन्म दिला तो माझा नाही. आपलाच तो पुत्र किंवा पुत्री आहे, ठीक आहे, पण माझ्याकडे त्या मुलाच्या बाबतीत भाव कसा ठेवायचा याचं स्वातंत्र्य आहे. मुलगा आहे, ठीक आहे, पण श्री महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास तो मला भगवंतानं दिलेला आहे असा भाव ठेवायला काय अडचण आहे? ही झाली परमार्थातील युक्ती. कारण प्रपंच टाकून तर आपल्याला कुठे जायचं नाही. आपल्या पोटासाठी अन्न लागतं, अन्न मिळवायला पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं आणि कामासाठी समाज लागतो. सर्व गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. कुठलीच गोष्ट यातील टाकून आपल्याला कुठे जायचं नाही. प्रपंच टाका असं संत सांगत नाहीतच. मग युक्ती अशी करायची की या मायेमध्ये असूनही आपल्याला त्याची बाधा होणार नाही. या प्रपंचात असूनही त्या प्रपंचाची बाधा होणार नाही. ही बाधा होते त्यात आपण आपली आसक्ती कालवल्यामुळं. श्री महाराज म्हणतात की ही आसक्ती तुम्ही तुमच्या मर्जीनं कालवता आणि इथे तुम्ही चुकता. समर्थांचीच ओवी यापूर्वी आपण पाहिली आहे पहा. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासा आली, ती तुवा आपुली मानिली, कैसी रे पढत मूर्खा. एके ठिकाणी कर्मयोगामुळे जन्म झाला खरा, पण तू त्यांना आपलं समजून बसलास, इथे तू चुकलास असं समर्थ म्हणतायत. आपण मगाशी पाहिलं की प्रेम निर्माण होणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. जे मूल आपल्या पोटी जन्माला आलं त्याच्यावरती आपलं प्रेम जडणारच. एखाद्या अपरिचित मुलावरती आपलं प्रेम तसं असत नाही जसं आपलं स्वतःच्या मुलावरती असतं. पण या प्रेमाला संतांचा विरोध नाही. हे प्रेम असावंच, पण त्यामागची भूमिका किंवा भाव काय असावा ते संत आपल्याला सांगतायत. महाराज म्हणतात, हा मुलगा रामानं दिलेला आहे, हा प्रपंच रामाचा आहे, हे काम रामानं मला दिलेलं आहे, माझी बायको, माझे आई वडील हे रामानं मला दिलेले आहेत असा भाव ठेवावा. हे सर्व रामाचं आहे आणि मीही रामाचा आहे या भावात नाम घेत मजेत राहावं, हे श्री महाराजांचं वाक्य. श्री महाराज म्हणा किंवा इथे समर्थ म्हणा आपल्याला काय सांगतायत? आपल्याला एक प्रकारची युक्ती सांगतायत, एक प्रकारची किल्ली हातात देतायत की ज्याच्यामुळं हे मायेचं कुलूप उघडता येईल. कारण उघडायचं तर आहे, अमुक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर आहे, पण मायेची बाधा झाली नाही पाहिजे, पावसात भिजलं नाही पाहिजे. तर मग या युक्तीची छत्री धरा, या युक्तीचा रेनकोट अंगामध्ये घाला. ही युक्ती अंगात बाणायला किंवा
आपल्या व्यवहारात उतरवायला शिकलं पाहिजे शिष्यानं, असं समर्थ सांगतायत. शिष्य पाहिजे युक्तिवंत. आता अशी युक्ती एखादी व्यक्ती केव्हा करेल? शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहूया. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले, युक्तीनं सुटले. का सुटले? कारण स्वराज्य स्थापना, आपल्या प्रांतात जाऊन सैन्य एकत्र करून पुन्हा युद्ध करायचं, हे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होतं. याचा अर्थ असा की युक्तीच्या मागं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ध्येय नसेल तर त्या युक्तीला काही अर्थ नाही. त्यामुळं जेव्हा समर्थ सांगतात शिष्यानं युक्तिवंत असावं, त्यावेळी ते त्या ठिकाणी ध्येयसुद्धा सांगत आहेत. मला मायेची बाधा झाली नाही पाहिजे, प्रपंचाची बाधा झाली नाही पाहिजे, इथपर्यंतच ध्येय आहे का? जसं की शिवाजी राजे आग्र्यामधून सुटले, तर मला आग्र्यामधून सुटायचं आहे, इथपर्यंतच ते ध्येय मर्यादित आहे का? नाही. पुढे जाऊन मला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं स्वराज्यासाठी लढायचं आहे, हा विचार तिथे आहे. आणि मग स्वतःची युक्तीनं आग्र्यातून सुटका करून घेतलेली आहे. तसंच फक्त संसाराची बाधा नको, प्रपंचाची बाधा नको, हा विचार नाही आहे. तिथे हा विचार पाहिजे की या बाधेला बाजूला सारून मला भगवत भक्ती करायची आहे, सद्गुरुपदिष्ट साधना करायची आहे, आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे आत्मज्ञान हे ध्येय झालं आणि त्या ध्येयासाठी युक्तींचा वापर झाला. मग जसं शिवाजी महाराजांच्या चरित्रात फक्त आग्र्याहून सुटका हे एकच प्रकरण नाही आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत जेथे राजांनी आपली युक्ती बुद्धी वापरलेली आहे आणि त्या त्या प्रसंगातून मार्ग काढलेला आहे. तसंच शिष्याच्या आयुष्यामध्ये केवळ एक प्रसंग येत नाही. पोटचा मुलगा आहे म्हणून तीच केवळ माया आहे असं नाही. समोर आलेलं अन्न, इथपासून ते वस्त्र, तिथपासून ते दृष्टीला जे जे पडेल ते सर्व काही मायेमध्ये येतं. इतकंच काय, आपला स्वतःचा देहसुद्धा मायेमध्येच येतो. हा भावही मायेमध्ये येतो की हा देह म्हणजे मी आहे. आता या सगळ्या गोष्टींना बाजूला सरण्यासाठी त्याला पदोपदी युक्ती वापरावी लागते. प्रत्येक प्रसंगांमध्ये, प्रत्येक दिवशी युक्ती वापरावी लागते की कसा मी आसक्तीत अडकणार नाही आणि भगवत भजन, भगवन नाम, माझे सद्गुरू यांच्याशी एकनिष्ठ राहीन. हा अभ्यास जमण्यासाठी युक्तीबरोबर बुद्धी पण आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी लगेच शिष्य पाहिजे युक्तिवंत, याच्यानंतर शिष्य पाहिजे बुद्धिवंत असंही लगेच सांगितलं. कारण ही युक्ती वापरण्यासाठी मुळात बुद्धी असावी लागते. शिवाजीराजे अफाट बुद्धिमत्तेचे होते म्हणून ते युक्त्या लढवू शकले. एखादा बुद्धिहीन व्यक्ती युक्ती कधीही वापरू शकत नाही. पुन्हा मगाचाच विषय इथं सांगावासा वाटतो. माझ्याजवळ बुद्धी नाही असा विचार शिष्यानं करू नये. कारण समर्थांनी इथे मर्यादा सांगितली नाही की किती युक्ती असावी, किती बुद्धी असावी. त्यांनी फक्त सांगितलं आहे की युक्ती वापरावी आणि बुद्धी असावी. याचा अर्थ असा, ज्याच्याजवळ जेवढी बुद्धी आहे तेवढी आवश्यकच आहे आणि ती शिष्य होण्यासाठी योग्य आहे. कुणीही प्रयत्न करून स्वतः हरिण असू तर सिंह बनायला जाऊ नये. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जन्माबरोबर काही बुद्धी मिळालेली आहे. ती वाढवता कशी येईल, त्याचा वापर युक्तीनं कसा करता येईल, हे शिष्यानं शिकावं असं समर्थांना सांगायचं आहे. जर बुद्धीचाच वापर केला नाही तर युक्ती लढवता तरी कशी येईल? प्रपंचामध्ये, संसारामध्ये पदोपदी आपल्याला मोह पडणारच. पदोपदी असा प्रसंग येणार की ज्यामुळं आपल्या अंतःकरणातलं स्मरण हलेल, भंग पावेल. तिथं आधी पाहिलं त्याप्रमाणे सावधानताही गरजेची आहे आणि सावधानतेबरोबर आत्ता पाहतोय तशी बुद्धी आणि युक्ती पण गरजेची आहे. समजा एखादी घटना घडतीये, आपण रस्त्यानं चाललो
आणि वेगानं गाडी गेली आणि आपल्या अंगावर चिखल उडला. आता या ठिकाणी शिष्यानं विचलित व्हावं की शांतच राहावं? विचलित होणं स्वाभाविक आहे, पण ज्यावेळी समर्थ युक्तीचा, बुद्धीचा वापर करायला सांगतायत त्यावेळी आपण प्रयत्नानं शांत राहू शकतो या गोष्टीकडे समर्थ आपलं लक्ष वेधत आहेत. शिष्यानं आपली बुद्धी वापरावी की घडणारी घटना घडून गेलेली आहे, गाडी वेगानं निघून गेलेली आहे, लांब गेली आता ती, आणि चिखलसुद्धा अंगावरती उडलेला आहे. म्हणजे या सर्व गोष्टी आता भूतकाळात जमा झालेल्या आहेत. आता हा शर्ट स्वच्छ कसा करता येईल इकडं आपण लक्ष द्यावं. म्हणजे इथं ही युक्ती पण लावावी लागते की मी खरं म्हणजे देह नाही आहे, माझ्या देहावरती चिखल उडला, त्यावरती घातलेल्या वस्त्रावरती चिखल उडला. ही वैचारिक युक्ती जर वापरली तर स्वतःला त्या घटनेपासून लांब ठेवून पाहता येईल, थोडंसं साक्षी भावानं पाहता येईल आणि शांत राहण्याचा अभ्यास करता येईल. म्हणून युक्तीची आणि बुद्धीची गरज आहे. परमार्थामध्ये येऊन बाहेरच्या कुठल्या परीक्षांना बसायचं नाही आहे. आपल्या परीक्षा आपल्याच अंतरात सुरू आहेत. ज्यावेळी आपण सकाळी उठतो आणि आपल्याला ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसायचा आळस येतो, तिथेच आपली परीक्षा आहे. ज्यावेळी आपल्याला दुसऱ्यावरती राग येतो, तिथेच आपली परीक्षा आहे. ज्यावेळी आपणच आपल्या आसक्तीमुळे सुखी होतो किंवा दुःखी होतो, तिथेच आपली परीक्षा आहे. आणि जिथे जिथे परीक्षा आहे तिथे बुद्धीचा आणि युक्तीचा वापर केला पाहिजे आणि आपण आपल्या अनुसंधानाकडे, नामाकडे वळलं पाहिजे. समर्थ पुढे कोणता गुण किंवा लक्षण सांगतायत पहा. शिष्य पाहिजे संता संत विचार घेता. म्हणजे एकूणच शिष्याकडं सत्सद विवेक बुद्धी पाहिजे. नित्यानित्य विचार याबद्दलचं चिंतन पाहिजे. जसं की आपण मगाशी एक उदाहरण पाहिलं, शर्टावरती चिखल उडवून गाडी निघून गेली. हा प्रसंग इतक्या वेगात घडतो की आपल्या लक्षातही येत नाही. पण जो आतमध्ये स्थिर झालेला आहे, शांत झालेला आहे, तो या प्रसंगाला वेगळेपणानं पाहू शकतो. त्या ठिकाणी हा विचार पाहिजे की आपण म्हणजे कोण आहोत. आपण देह नाही हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं. आपण म्हणजे मन बुद्धीही नाही हेही त्यांना आपण सांगितलं. आपलं खरं स्वरूप हे चैतन्यमय आनंद रूप आहे. सच्चित आनंद हे आपलं खरं स्वरूप आहे. तर असं असताना मला राग आलाच कसा? असं असताना मी एखाद्या मोहाच्या ठिकाणी अडकलोच कसं? याबाबतचं चिंतन शिष्यामध्ये घडलं पाहिजे. किंबहुना हे अपेक्षित आहे असं समर्थ म्हणतायत. आता ऐकल्यानंतर ही अपेक्षा एकदम टोकाची वाटेल कदाचित, पण ते तसं नाही. असं पहा, आपण लहान असताना मित्रमैत्रिणींमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळं भांडलो, नाराज झालो, रुसलो, दुःखी झालो किंवा सुखी पण झालो. आता जेव्हा आयुष्याचा टप्पा पुढे सरकतो, आपल्या स्वतःला मुलेबाळे होतात, तेव्हा जर आपण विचार केला की शाळेत ज्या क्षुल्लक गोष्टींवरून आपण चिडलो, त्या गोष्टींवरून आज आपण चिडू का? तर मुळीच नाही. पण आपण अभ्यास असा काय केला यासाठी? काहीच नाही. आपणच आतून मोठे झालो. आपणच आतून शिकलो की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. त्यामुळे तू माझ्या डब्यातली भाजी का खाल्लीस याच्यावरून आज आपल्या मित्रांमध्ये भांडणे होणार नाहीत, जी शाळेमध्ये झाली. याचा अर्थ असा की त्यावेळी जे अवघड वाटतं ते खरं म्हणजे अवघड असतंच असं नाही. म्हणून समर्थ आपल्याला अभ्यास करायला शिकवतायत. आज एकदम ऐकून असं वाटेल की अरे चिखल उडण्याचा प्रसंग किती वेगानं घडतो, त्यावेळी मी देह नाही हा विचार आणायचा कुठून? म्हणूनच त्यासाठी लागतो तो अभ्यास, त्यासाठी लागतं ते अनुसंधान, त्यासाठी लागते ती जिद्द आणि साधनेमधली चिकाटी. आणि ही टिकवण्यासाठी आपल्याला युक्ती वापरावी लागते, बुद्धी वापरावी लागते. आणि या गोष्टी वापरून जो साधनेमध्ये राहतो त्याच्याजवळ आपोआपच संता संत विचार राहतो.
आपोआपच त्याच्याकडे घडणाऱ्या घटनांकडं सूक्ष्मतेनं पाहण्याची दृष्टी येते. असं पहा, फक्त शिष्य झालो इथं शिष्य होत नाही. जसं की फक्त ॲडमिशन घेतली म्हणजे विद्यार्थी होत नाही. अभ्यास करणं पण गरजेचं आहे. तसं शिष्य आहे तर तो साधना करत आहे हे गृहीत आहे बरं का. आणि जर साधना करत असेल तर काही गुणांची वृद्धी आपोआपच होते. आणि मग एक गुण जर उदयाला आला तर तो वाढवणं, अभ्यासानं आणखी व्याप्त करणं आपल्या हातात आहे. जसं की आधी आपण घटनेबरोबर वाहत जात होतो. चिखल कोणी उडवला की संताप आला, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि रागराग केला त्या व्यक्तीवरती. पण आज असं घडतं की थोडासा विचार होतो, झाली ना गोष्ट, होऊन गेली, शांत राहूया. आता हा गुण आला कशामुळं? साधनेमुळं आणि अंतर्मुखतेमुळं. तर मग गुण आलेलाच आहे तर तो वाढवण्याचा अभ्यास आपल्याच हातात आहे हे समर्थांना सुचवायचं आहे. म्हणून ते म्हणतात की शिष्यानं बुद्धी आणि युक्ती वापरण्याचा अभ्यास करावा आणि संत विचारात राहावं. नित्य एक आपलं आत्मस्वरूपच आहे आणि या आत्मस्वरूपाव्यतिरिक्त जे जे अनुभवाला म्हणून येतं, मग आपला देह असेल, त्यातल्या भावभावना असतील किंवा देहाच्या अनुषंगानं अनुभवाला येणाऱ्या गोष्टी असतील, खाण्याचे पदार्थ, वस्त्र, पाहण्याची दृश्य, इतर व्यक्ती आणि व्यक्तींचं बोलणं वागणं, हे सगळं अनित्यामध्ये येतं. नित्य आत्मस्वरूप जे आहे त्याच्या ठिकाणी चिकटणं म्हणजे नामामध्ये राहणं, अनुसंधानामध्ये राहणं. आणि अनित्य जे आहे त्याच्याबद्दल युक्तीनं बाजूला राहण्याचा अभ्यास करणं म्हणजे बाह्य साधना आहे. मुलगा आहे पण रामाचा आहे, ऑफिसमधलं काम आहे पण भगवंतानं दिलेलं आहे म्हणून त्याची सेवा म्हणून मी ते करतोय. आपले आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, आपल्याजवळ असलेले पैसे आहेत किंवा आपल्याजवळ असलेल्या सोयीसुविधा आहेत, हे सगळं रामानं मला दिलेलं आहे, भगवंतानं मला दिलेलं आहे, मी त्याचा सांभाळ करत आहे, त्याची सेवा म्हणून असा भाव ठेवणं ही झाली युक्ती. ही युक्ती वापरण्यासाठी जी जवळ असावी लागते ती झाली बुद्धी. आणि हे सर्व ज्या भूमिकेवरती केलं जातं तो झाला संत विचार, नित्यानित्य विचार, की नित्य एक आत्मस्वरूपच आहे जे माझं खरं स्वरूप आहे आणि अनित्य इतर सर्व काही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत विचार घेता. या पुढील लक्षणांकडे आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.